इतका फनी इन्सिडेंट झालाय. आम्ही फोन करून आणि पेपरला वास आलाय खेकड्यांचा आणि मच्छीचा, तर आम्ही फोन करून त्याला बोललेलं की आम्ही येतोय, खेकडे ठेव. कारण का तो बोला की खूप कमी खेकडे आहेत, लवकर या. आम्ही गेलो, पोचलो तिथे आणि अवघे त्यांनी 1 किलो खेकडे आमच्यासाठी ठेवलेले. आता मी पाहिले आणि मी दुसरं काहीतरी गोष्टी घ्यायला गेले कारण का तिथे गर्दी होती. अँड इथे कोणतरी अजून मुलगा आला आणि तो थांबलाय तिथे खेकड्यांसाठी की लास्ट 1 किलो खेकडे. आणि मी लिटरली त्याच्याशी लाईक नाही, हे खेकडे मी अगोदर घेतले. मग आमचं थोडं तिथे आर्ग्युमेंट झालं. असं काही भांडाभांडी नाही, पण आर्ग्युमेंट झालं. म्हटलं आम्ही आधीच सांगितलेलं असं तसं वगैरे वगैरे. एक छोटासा पॉईंट होता जेव्हा मी म्हटलं चल यार जाऊन दे, ह्याला दे करून. बट मग नंतर तो ज्याच्याशी मी फोनवर बोललेले तो माणूस आला आणि तो म्हणतो नहीं नहीं उन्होंने तो फ़ोन भी किया था, वो आपसे पहले आके देख के चले गए थे, गर्दी था इसलिए मैंने बोला आप देख के आओ करके, इनको ही जाएंगे खेकडे. सो फायनली आपण खेकडा वर जिंकलेलो आहोत आणि घरी आज खेकडे बनणार. हे आहेत खेकडे, जिवंत काळ्या पाटीचे खेकडे जे आम्हाला आवडतात. खेकडे जिवंत नसतील तर आम्ही खात नाही. मैं चौथी बार पूछ चुका इस उम्मीद में कि कुछ और जवाब दे देगी. तर सगळ्यात आधी सुकं खोबरं, ओलं खोबरं, अद्रक, लसण आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची थोडी घ्यायची आहे. हे सगळं मस्त परतून घ्यायचंय, जे आता परतल्या जाते. अच्छा तुम सूखा क्या बोलते इसको, वाटण ना? सुकं वाटण. चल. खेकडा मला माझ्या हात पकडलेला चावता चावता मी वाचले फक्त. बट खेकडे क्लीन झालेले आहेत. खेकडे खूप छान क्लीन करून घ्यायचे, नाही तर पोट दुखेल. खेकड्याला 2 नांगे असतात. हे पाय असतात, छोटे छोटे पाय जे असतात, हे जे पाय असतात आणि ही नांगी असते. ही नांगी वेगळी ठेवायची आणि हे छोटे पाय जे आहेत ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. सगळे पाय टाकायचे, त्यांना वेगळं वेगळं करून कट. प्रो रखते यार तुम. तर हे जे छोटे पाय असतात खेकड्याचे ते असे काही कामाचे नसतात. कामाचे म्हणजे कालवणामध्ये कधी खाणार, म्हणून ह्याच्यामध्ये खूप सारं पाणी टाका आणि त्याला एकदम ग्राइंड करून त्याचं सूप बनवून घ्या. आता हे खोबऱ्याचं वाटण जे आहे ते परतून झालेलं आहे. आता त्याच ह्याच्यामध्ये तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत थोडासा असा ब्राऊन होत नाही आहे. हे सगळे खडे मसाले जे जे लागतात ते सगळं आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन काय काय यूज केलं मी. बस हा सगळा भाजलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे वाटण इतकं सुगंधी झालंय ना, म्हणजे मी काय सांगू. हे असं चपाती बरोबर तरी खाल्लं तरी इतकं टेस्टी लागेल. मस्त. ये सूखा चिकन जो उस दिन बनाया हमने अन्ना से मंगाया था, ये वही वाटण है, सेम वाटण है वो ना, अन्ना वाला ही वाटण है सूखा चिकन का. दैट्स व्हाई यू लव इट सो मच. लव इट. तेलामध्ये हळद आणि लाल तिखट छान भाजून घ्यायचंय. 1-2 तेजपत्ता टाका फक्त, बस. आणि ह्याच्यामध्ये हे वाटण टाका. सूप नंतर टाकायचं. ह्याच्यामध्ये आता खेकडे फ्राय होणार. पहिलं वाटण फ्राय होणार, एकदा त्याला तेल सुटल्यानंतर खेकडे फ्राय होणार. ओके. मला वाटलं ते कंटेनर मध्ये सूप टाकायचं. ते टाकायचंय पण ते खूप थोडं. लोकांनी प्रोटीन शेक वगैरे बंद करा. पावसात खेकडे, पाया सूप सगळं खा. आणि जर का तुम्हाला खरंच सांगते, जर का लहान मुलांना सर्दी होत असेल, पाय दुखत असतील किंवा काही असू दे, 1-2 वाट्या मस्त खेकड्याचा रस्सा प्या आणि झोपून जा. काही नाही. आजोबा जे आहेत ना, ते पावसाळ्यात फक्त खेकडा, पाया सूप आणि असं खायचं. आम्ही चिकन कधी खाल्लेलं नाही जास्त. हे चिकन आता आलंय, चिकन आम्ही खात पण नाही. त्यांचे म्हणजे ते गेले तोपर्यंत त्यांच्या हड्डी वगैरे दात सगळे इतके मजबूत होते आणि त्यांनी आम्हाला पण हीच सवय लावली. आता चलो गरम करनी. खेकडे सोडायचे मसाल्यामध्ये. बस. आता पटकन त्याच्यामध्ये पाणी टाकून लगेच शिजायला लावू नका.
थोडंसं खेकड्यांना त्या मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्या, थोडं मसाल्यामध्ये मॅरिनेट होऊ द्या, मग पाणी टाका. ते ऑरेंज झाले की पाणी टाका त्याच्यामध्ये. मयूर, तुझं काय रिॲक्शन आहे या सगळ्या प्रोसेस बद्दल? मैं देख रहा हूँ उसका ऐसे ऐसे हिल रहा है अभी भी, लेकिन स्टिल फाइटिंग बेचारा. जास्त तिघं वैसे खाते. कोई नहीं. आज मी पण ट्राय करणार आहे हॉट वॉटर ब्रँडी सोबत. आता ह्याच्यामध्ये ते जे आपण सूप करून ठेवलेलं ते टाकायचं. आता ह्याला फक्त 10 ते 15 मिनिटं उकळ येऊ दे आणि क्रॅब मसाला करी इज रेडी. कैसे बना है? टेस्टी, वेरी गुड. टेस्टी ना? यू आर ईटिंग फॉर द सेकेंड टाइम. फर्स्ट टाइम तुम्हारा एक्सपीरियंस खराब था. रादर थर्ड टाइम. लास्ट टाइम मैंने मिस कर दिया था, तो मैंने बाद में सूप पिया, देन आई रिग्रेटेड कि मैंने क्यों नहीं खाया. बट अमेजिंग. अमरू कैसा है? ज्यादा मेहनत है, हाँ आउटपुट कम है. ठीक है. नाइस. यमी. अमरू कसा आहे? चल. खेकडा इतका भारी झालाय, गरम गरम. ओह गॉड. ही रेसिपी बनवून तुम्हाला आवडली असेल आणि हे सगळं काही आम्ही केलं ते आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे माझं चॅनल आहे. नमस्कार, मी प्रियंका.